अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आपण सर्वजणच आपल्या घरामध्ये जप करत असतो. स्वामींचे आपल्याला 11 माळी जप करायचं सांगितलेलं आहे. 3 अध्याय रोजचे वाचन करायचे सांगितलेले आहेत. कारण हे आपल्या सभोवतालचं संरक्षण कवच आहे. आणि दररोज जर एक वेळा कालभैरव अष्टकाची सेवा केली तर हे एक आपलं संरक्षण कवच आहे. म्हणजे आपण आपल्या सोबताली स्वामीच्या भक्तीतून संरक्षण कवच निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठे कोणत्या विघ्नाची, कोणत्या संकटाची एवढीही भीती आपल्याला राहत नाही. स्वामी आपलं रक्षण त्या ठिकाणी करत असतात. पण आपला दररोज 11 माळी आणि स्वामी चरित्रसार अमृतातले 3 अध्याय वाचणं जरुरी आहे. आता तुम्हाला या व्हिडिओमधून मला हे सांगायचं की ज्यावेळेला आपण जप करतो, आता बरेच जण जप करताना खूप चुका करतात बघा. आता बरेच जण माळ घेऊन बसतात जागेवर. आता माळ घेतात आणि जप करायला बसतात, पण बऱ्याच चुका करत असतात. त्या कशा तर बघा, आता ही माळ घेतली श्री स्वामी समर्थ, 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 हे असला जप झाला का? तुम्हाला तरी तुमचा उच्चार कळायला का काही म्हटलं तर? ते तर समोरच्या देवतांना, स्वामींना काय कळणार आहे तुम्ही काय म्हणत आहेत तर आपल्याला अलगद पहिली गोष्ट नियम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यावेळेला म्हणायला पण शांत आवाजात आणि त्यानंतर आपला आवाज जेवढा स्लोली नाही, जास्त लाऊड म्हणजे मोठ्यानं नाही, हळूवार नाही, मध्यम आवाज आपल्या कानाला ऐकू जशीश म्हणायचा आणि हळूवार आपल्याला जप करायचा. आणि एकदा जप केला श्री स्वामी समर्थ एकदा म्हटलं तर एकच मणी पाठीमागे घ्यायचा. एकदा जप करतात आणि 5 माळी पाठीमागे घेतात, अशाने उलट दोष लागतो आपल्याला. त्या जप करण्याचा फायदा तर काहीच होत नाही, पण आपल्याला दोष मात्र नक्कीच लागतो. आता ही झाली आपली जप करताना पहिली चूक. आता दुसरी चूक कोणती बघा. दुसरी चूक, आता हे पूर्ण आपण माळ जप केली श्री स्वामी समर्थ म्हणत आलो, परत आपण आपल्या मेरुमणीपर्यंत जप करत करत. आता पूर्ण माळ मी इथं जर तुम्हाला जप करायला दाखलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत जाईल, आपल्याला वेळेचं पण भान ठेवावं लागेल. म्हणून मी सांगते आता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत कुठं आलो आपण? आपल्या मेरुमणीजवळ आलो. आता ह्या मेरुमणीजवळ आपण आलो जप करते एक माळ पूर्ण. त्यावेळेला हा मेरुमणी आपल्याला ओलांडायचा नाही, तर आपल्याला तो मेरुमणी असा हे करून घ्यायचा आणि हे असा त्याला आपल्याला असं फिरवायचं बघा. इथपर्यंत जप करत आलतो ना आपण, तर आता डबेत असं डबल पुन्हा जप नाही करायचं इथून. तर ह्या मेरुमण्याला आपल्याला असं फिरून घ्यायचं असं, आणि नंतर परत जप करायला सुरुवात. तेव्हा 108 मण्याचं जप आपल्या खात्यावर जमा झाला आणि दुसऱ्या माळेला आपण सुरुवात केली. नाहीतर कसं होतं, आपण जप करतच राहिलो अशा जर तुम्ही एकसारख्या मेरुमणी ओलांडत आणि मेरुमणी न फिरवता जर तुम्ही जप हजारो लाखो माळी न केला तरीही काहीच नाही, त्याची एकच माळ तुमची आपली धरल्या जाते. त्यामुळे आपल्याला जप करताना ती एक गोष्ट लक्षात घ्यायची. आणि तिसरा नियम आपल्याला बघा, तिसरा नियम, हे जे 2 बोट आहेत करंगळी आणि हे अनामिका, हे आपल्याला त्या माळीला स्पर्श होता कामा नाही जप करताना. तर ह्या 3 बोटांनाच, ह्या मधल्या 3 बोटांनाच आपल्याला जप करायचा आहे. तेही असा श्री स्वामी समर्थ, 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 असा हा जप आपल्याला काय करायचा आहे. हे 2 आपले बोट त्या माळीला आपला स्पर्श होता कामा नये. ही एक झाली तिसरी चूक. आता चौथी चूक, ती माळ आपल्याला उघड्यानं जप करायची नसते. की आपण माळ जप करताना कोणी आपल्याकडे बघल तर आपल्याला एखादं गोमुख किंवा आपण आपल्या पदराच्या आड किंवा आपण काही ओढणी वगैरे डोक्यावर घेत असेल तर असा झाकून जप करायचा असतो. आणि आता बघा याच्यामध्ये आपल्याला असा जप करायचा असतो. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. म्हणजे सांगण्याचा उद्देश मध्ये, आता हे बोट लागू नये म्हणून आपलं बाहेर आलेलं आहे, एक साईडला इकडं बघा दिलेलं आहे. ही चौथी गोष्ट आपली झाली की आपल्याला उघड्यान जप करायचं. आणि 5वी गोष्ट, आता बघा तुम्ही जप करताना जो आपला हा डावा हात आहे तो आपल्याला या माळीला स्पर्श होता कामा नये आपला जप होईपर्यंत. ही एक चूक, कटाक्षाने ह्या 5 चुका आपल्याला टाळायच्या आहेत जप करताना. आणि 6वी चूक म्हणजे आपण जप करताना माळ जप करता जोपर्यंत तो मेरुमणी येत नाही, डबल 108 माळ जप करून तोपर्यंत कुणाशीही मध्ये बोलायचं नाही. नाहीतर काही जण काय करतात, आता ही जप आपला सुरू आहे
झाला, इथपर्यंत झाला. कोणीतरी आपल्या घरातलं आपल्याला घरामध्ये आता वातावरण असतं कधी बोलण्याचं, काही आपल्याला विचारण्याचं, तर आपण त्यांना लगेच विचारतो. आता त्याला माहित नाही तुम्ही काय करतायत काय नाही, तर तुम्हाला त्याला काही माहित नसेल, पण त्याचे दोष तुम्हाला लागतायत. मग कितीही जप केला, कितीही पूजा केली, आणि तुम्ही जर हा मध्येच संपूर्ण नाही माळ झाली आणि अर्धी माळ थोडी झाली, मध्येच जर बोलला, तर ते सुद्धा माळ तुमची तेवढं पुण्य सुद्धा तुम्हाला एवढं जरी जप केलं तरी मिळत नसतं. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला तर खूप अर्जंटच आहे, खूप गरजेचंच आहे बोलायचं, तर त्यावेळेला ह्या मेरूमणी, तर ह्या मेरू डबल आपल्याला 108 वेळा जप करत पुन्हा या मेरूमण्यापर्यंत जेव्हा आपण येतो ना, तेव्हाच आपल्याला कोणाशी काही असलं तर असा मेरूमणी हातात धरून तिथे मग तुम्ही आपण इतरांना बोलू शकता, काही गरज असेल तर. गरज नसेल तर बोलण्याची सुद्धा काही आपल्याला गरज नाही. मग ज्या वेळेला मेरूमणी हातात धरून बोललात ना, तेव्हा काही हरकत नाही. तर ह्या अशा कटाक्षाने आपल्याला 5-6 चुका टाळायच्या आहेत. तर आता ह्या 6 चुका झाल्या, आणि 7वी चूक आणखी एक आहे बघा माळ जप करताना. ती म्हणजे आता माळ तर जप करत आहे, माझ्या मनातून श्री स्वामी समर्थ जप करताना जप करायला आणि श्री स्वामी समर्थ माझ्या मुखाद्वारे मी म्हणायला, पण माझ्या मनात काय चाललं, मनात कोणातरी विषयी वाईट भावना चालली, मन कुठंतरी माझं भटकत आहे, मन काहीतरी विचार करत आहे, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला आपल्याला जपाचं पुण्य मिळत नसतं. मग मन एकाग्र करायचं असतं, म्हणून तर आपल्याला जप. आता या हातामध्ये माळ बघा, या हातात माळ, तर ह्या हाताचे बोट अशी 3 सरळ, आणि हा जो अंगठा आहे तो आपल्या या अनामाकीला असा झाला पाहिजे, असं इथं त्यांच्या नखावर टच, आणि नंतर तो आपल्याला असा सरळ हात ठेवायचा, डोळे मिटवायचे आणि असा जप करायचा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. म्हणजे आपल्याला गोमुखामध्ये घेऊन किंवा आपल्याला कशातरी झाकून असा जप आपल्याला करायचा आहे. ही एक चूक आपल्याला टाळली. यामुळे काय होतं बघा, आपल्या मनात वाईट विचार येत नाही, आपल्याला आळस येत नाही, आपलं मन कुठं भटकत नाही. ज्या वेळेला आपण अशी जर मुद्रा केली, आता ही मुद्रा आहे ध्यानाची मुद्रा आहे, त्यामुळे आपल्याला ध्यान लागत असतं, म्हणून ही ध्यानाची मुद्राच आपल्याला अशी करूनच जप करायचं आहे. हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जप करताना आपल्याला ह्या 7 चुका आपल्याला पाळायच्या आहेत, हे 7 नियम आपल्याला पाळायचे आहेत, आणि या 7 चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तरच आपल्याला जप केलेलं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल. अन्यथा आपण कितीही जप करत बसलो, रोजच्या 11 माळी 3 अध्याय, आणि मग नंतर आपल्याला स्वामीला म्हणायला चान्स, अरे आम्ही दररोज नित्य सेवा करतो तरीही स्वामी माझं हे काम करत नाहीये. अहो, तुम्ही नित्य सेवा करता, पण जप कसा करता, स्वामीपर्यंत पोहोचला का त्याचा एखादा मंत्र तरी? असं नाही की स्वामी तुमच्या मनातली भक्ती पाहतात, श्रद्धा पाहतात, पण ज्यावेळेला आपल्याला माहीत होऊन सुद्धा आपण जर चुका करत असलो, तर त्या चुका स्वामी गृहीत धरत नाही. जोपर्यंत आपल्याला माहित नाही एखादी गोष्ट, निस्वार्थ भावनेने आपण सेवा करत राहतो, त्यावेळेला गेले आपले दिवस, आपल्याला माहित नव्हतं, पण त्यावेळेचं सुद्धा आपण जर मेरूमणी ओलांडून जप केला असेल ना, तर ते जप तुमच्या आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. हनुमानी आणि तुम्ही चालत फिरत जप करा, त्याला काही नियम नाही. आपण फक्त ध्यान लावून, तो आपल्याला जप मोजायचा नाही, आपल्याला फक्त ध्यान लावून जेवढा होईल तेवढा जप करायचा आहे. त्यावेळेला सुद्धा काही नियम नाहीये, पण नियम माळ हातात घेतल्याच्या नंतर लागतोच, आणि तो नियम आपल्याला पाळायचेच आहेत. तरच आपल्याला आपला मंत्रची शक्ती आणि त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडलेला राहील. म्हणूनच जप करताना एवढे नियम आपल्याला पाळायचे आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करूया. आणि जपमाळेविषयीचा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.